आज आपण शिकणार आहे स्थूल वाचन. ठीक आहे. आपल्या हिंदीच्या आणि मराठीच्या दोन्ही विषयांमध्ये आपल्याला स्थूल वाचन, हिंदीमध्ये त्याला पूरक पठण असं म्हणतात, मराठीमध्ये त्याला स्थूल वाचन असं म्हणतात. ठीक आहे. तर असे आपल्याला स्थूल वाचन आहेत. स्थूल वाचनवर एक वेगळा प्रश्न असतो. भाग अ ब क ड ई असे जे असतात त्याच्यामध्ये आपल्याला स्थूल वाचन एक असतं. तर स्थूल वाचन अतिशय सोपा भाग आहे. त्यात अवघड असं काहीच नाही. जसं आपण धडे शिकतो त्याप्रमाणेच हे सुद्धा असतात. ठीक आहे. बऱ्याच मुलांना स्थूल वाचन अवघड वाटतात. फरक एवढाच आहे की स्थूल वाचनमधले जे प्रश्नांची उत्तरं असतात ती बऱ्यापैकी थोडीशी मोठी असतात. खूप मोठी अजिबात नाही, थोडीशी मोठी. ठीक आहे. आणि ती कोणती प्रश्न येतात आणि ती कशी लिहायची हे सुद्धा मी तुम्हाला सांगतच असते दरवर्षी. तर त्यामध्ये काहीच अवघड नाही आहे. स्थूल वाचन प्रश्नांची कशी उत्तरं लिहायची, त्यामध्ये काय नेमके प्रश्न असतात, तर अतिशय सोपे असे प्रश्न असतात त्याच्यामध्ये. एक तुम्हाला व्युत्पत्ती कोश असेल त्याच्यामध्ये, हा एक आहे. अजून काही असे स्थूल वाचन आहेत 2-3 बस. आणि ठराविकच प्रश्न असतात, असे काही खूप वेगळे असं काही नसतं. त्या पॅटर्नमध्येच आपल्याला अभ्यास करायचा असतो. काही वेगळं असं त्याच्यामध्ये जास्त येत नाही. त्या पॅटर्नप्रमाणे अभ्यास केला तर अगदी पैकीच्या पैकीसुद्धा मार्क पडू शकतात मराठीत. जर तुमचं व्याकरण चांगलं आहे आणि तुम्ही लिहिताना चुका करत नाही तर आउट ऑफ पडतील, आउट ऑफ, नो डाऊट. हां, आरामात पडतात. आपल्या आजच्या स्थूल वाचनचं नाव आहे मोठे होत असलेल्या मुलांनो. आता हां मोठे होत असलेले मुलांनोच आहे ना. तुम्ही पण त्याच वयात आहात. किशोरवयीन ज्याला म्हणतात, टीनेजर्स. हळूहळू हळूहळू आता मोठे होत जाणार, अडल्ट होत जाणार. बरोबर. आता टीनेजर आहे, अडल्ट होणार, 18-19, वोट करायला जाणार. मोठे होत असलेल्या मुलांना स्थूल वाचन, ज्याचे लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. ठीक आहे. अनिल काकोडकर एक शास्त्रज्ञ आहेत. आपल्या पुण्यात सुद्धा कित्येक वेळा यांनी भेट दिलेली आहे, कित्येक शाळेंना भेट दिलेली आहे. मी शाळेत असताना सुद्धा शाळेत आले होते. मी साधना विद्यालयाला होते 11वी-12वीला, रयत शिक्षण संस्थेला, RR शिंदे ज्युनियर कॉलेज, माहीत असेल तुला. तर माझं 11वी-12वी तिथंच झालं. त्यावेळेस अनिल काकोडकर हे त्या शाळेत आले होते विज्ञान प्रदर्शनाचे चीफ गेस्ट म्हणून. त्यावेळेस आम्ही त्यांना पाहिलं होतं. भव्य प्रदर्शन, हजारोच्या संख्येने मुलं, छानपैकी त्यांचं स्वागत वगैरे. आता तर चेहराही आठवत नाही म्हणा, पण आले होते एवढं नाव आठवतंय. तर यांच्याबद्दल असं सांगितलं आहे की यांचा 1943चा जो जन्मकाळ आहे, आतापर्यंत हयात आहेत, जिवंत आहेत, त्यामुळे मृत्यूकाळ दिलेला नाही. भारतातील सुप्रसिद्ध असे अणुशास्त्रज्ञ, भारतीय अणु ऊर्जा मंडळाचे माजी अध्यक्ष. माजी अध्यक्ष म्हणजे होऊन गेलेले. बरं, आता स्थायी असतील तर त्याला आजी अध्यक्ष म्हणतात, आज तागायत. ठीक आहे. माजी म्हणजे आधी असणारे, आता ते नाहीत. जसे माजी पंतप्रधान है ना, माजी मुख्यमंत्री म्हणजे होऊन गेलेले. तर असे ते माजी अध्यक्ष आहेत. भारत सरकारच्या पद्मविभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. कोणता पुरस्कार दिला आहे सरकारनं त्यांना? पद्मविभूषण. भारत हा पुरस्कार नाही, ते देशाचं नाव आहे. भारत सरकारनं पुरस्कार दिला आहे, त्या पुरस्काराला नाव आहे पद्मविभूषण. ते म्हणतात की मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिलेलं आहे आणि त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. बार्क म्हणजे काय आहे तर तेही नंतर सांगते. म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर आहे बार्क, BARC आहे ते. बार्क हे काय आहे? BARC, बी फॉर भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, असं बार्क हे नाव बनलेलं आहे. तर त्यातले त्यांनी अनुभव सांगितले. ठीक आहे.
आणि त्याच्यातून त्यांना हे सांगायचे की माझे हे अनुभव मुलांचं भविष्य निर्माण करतील, कुठंतरी त्यांना इन्स्पिरेशन मिळेल यातून. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांतून होत असते. एक मोठं विमान बनवण्यासाठी छोट्या छोट्या बऱ्याच पार्ट्सला जोडावं लागतं ना, तर जाऊन ते बनतं. तसंच कोणतंही छोटं काम केल्याशिवाय, तर लेखकांनी काय सांगितलेलं आहे, तर बार्कमधला अनुभव सांगितलेला आहे. ठीक आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आपण छोट्या छोट्या कामांतूनच मोठ्या कामाला करू शकतो. जसं मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. आता एखादी पझल जरी बनवायची म्हटली तर छोटे छोटे तुकडे जोडूनच ती पूर्णपणे ती डायग्राम बनते ना, अचानक अशी तर बनत नाही. तशाच पद्धतीनं कोणतंही छोटं काम शिकावं, हळूहळू आपण आपल्या स्किल्स डेव्हलप करत जातो आणि मग नंतर हळूहळू आपण प्रत्येक कामामध्ये निपुण होत जातो, हुशार होत जातो, है ना. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचं न मानता ती करायची सवय ठेवली पाहिजे. आणि जर ती ठेवली तर मोठी कामं करताना आपल्याला अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात आपल्याला देतात. संदेश म्हणजे मेसेज. मोठे होत असलेल्या मुलांनो, हे एक पत्र आहे. ठीक आहे. जे कोणी लिहिलं आहे, अनिल काकोडकर यांनी. ते म्हणतात या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. किती? 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे की माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करतील. भूमिका म्हणजे रोल. भूमिका म्हणजे रोल. आपलं काय रोल आहे हे निश्चित करायला मदत होईल. सगळ्यात आधी तर ते म्हणतात, तर मुलांनो आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. ठीक आहे. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हाचे आहेत. म्हणजे मी शिक्षण संपवलं, कॉलेज आपलं शिक्षण संपवलं, त्यानंतर मी बार्क सेंटरमध्ये ट्रेनिंगला गेलो आणि तिथे गेल्यानंतर माझे हे 2 अनुभव जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर ते म्हणतात की अरे हो, पहिलं तर असं आहे की बार्क म्हणजे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, बरोबर. तर सांगतो. बार्क म्हणजे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याला मराठीमध्ये भाभा अणुसंशोधन केंद्र असं म्हणतात. भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर मुंबई तारापूर येथे आहे. ठीक आहे. अजूनसुद्धा आहे बरं, आतासुद्धा आहे. ते म्हटले की बार्क हे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर म्हणजेच काय आहे, भाभा अणुसंशोधन केंद्र आहे. आणि त्याचं हे नावाचं लघुरूप आहे बार्क. शॉर्ट नेम जे आहे ते आहे. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला, म्हणजे सुरुवात त्यांनी केली, म्हणून त्यांच्याच नावानं रिसर्च सेंटर बनवलं गेलं आहे. म्हणून त्यांचं नाव या संस्थेला दिलं आहे. ही बार्क ही संस्था आता मोठी, प्रचंड मोठी आहे. बार्क ऑर्गनायझेशन जे आहे, बरीच मोठी ऑर्गनायझेशन बनली आता. मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम फक्त 7 वर्ष झालेली होती, म्हणजे नवीनच होती. आता तर टॉप क्लास सायंटिस्ट असतात बार्कमध्ये, हा ना. त्या काळामध्ये ती सुरू होऊन फक्त किती वर्ष झाली होती? 7 वर्ष झालेली होती. आणि या 7 वर्षामध्ये दिसतंय तुम्हाला? ठीक आहे. या 7 वर्षांनंतर त्यांनी जॉईन केलं, आपल्या शिक्षणाला तिथे ट्रेनिंगला सुरुवात केली. खाली बस. आता मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम फक्त 7 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले मुली होतो. किती जण होतो आम्ही? टोटल 100 जण होतो. ते म्हणे की मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी भाभा स्वतः 3-4 वेळा आले होते. हां, नाव आहे माणसाचं, माहीत नाही. होमी भाभांनी तर चालू केलं ना ते, म्हणून त्यांचं नाव दिलं ना, भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर. पुढे ते म्हणतात प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व, म्हणजे असं वाटतं त्यांच्याकडून किती इन्स्पिरेशन घ्यावं, किती शिकावं असे ते. कोण? डॉक्टर होमी भाभा. आम्ही एकदा त्यांना विचारलं, आता हे 101 मुलं कशासाठी होती त्या ऑर्गनायझेशनमध्ये, संस्थेमध्ये शिकायला होती.
ट्रेनिंग करायला. आणि ट्रेनिंगला असताना ते 2-4 वेळा व्हिजिट करायला आले. तर एकदा या मुलांनी त्यांना प्रश्न विचारला आणि तो प्रश्न काय होता, आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतके मुलं मुली आहोत बरोबर, पण सर्वांना पुरल इतकं काम कुठे आहे इथं? अहो आम्ही तर एवढे जण आहोत, ट्रेनिंगला आलेलो आहे, पण इथं तर काही कामच नाही दिसत. आणि आम्ही तर 100-1 जण आहे आणि एवढं काम आहे का इथं? नाही. मग ते म्हणाले, काय म्हटलं त्यांनी सांगितलं पुरेल एवढं काम या इन्स्टिट्यूटमध्ये, या ऑर्गनायझेशनमध्ये, या सेंटरमध्ये नाही आहे. मग ते म्हणतात की तुम्ही त्याची काळजी का करता? तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकारला किती खर्च येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःच काम निर्माण करा. म्हणजे असं काहीतरी संशोधन करत राहा ज्याने तुम्हाला काम मिळेल आणि तुम्ही कंटिन्यू करत राहा. आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा, है ना. म्हणजे कोणी काय काम करायचं हे स्वतःच ठरवायचं आणि त्या पद्धतीने काम करत राहा, है ना. संशोधन करत राहा. संशोधन म्हणजे रिसर्च केलं तर काम मिळणार आहे ना. नुसतं बसून सायंटिस्टला काय काम आहे? रिसर्च करत राहणं, शोध करत राहणं. हे असं आहे तर का आहे, काय केलं जाऊ शकतं, नवीन काय आहे, जुनं काय वापरलं गेलं आहे, बरोबर. आणि यातून तुम्हाला काम निर्माण करायचं आहे असं त्यांचं म्हणणं होतं. आणि हे सांगितलं त्यांनी त्या मुलांना. पुढे काय बोलले की सरकारला याचा काय खर्च येतो याचा तुम्ही विचार करायचा नाही. आणि एवढं सगळं सांगितलं. मग म्हटले आपण काय काम करायचं हे तुम्ही स्वतःच ठरवा. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजायचं, हे चुकीचं आहे असं ते बोलले. की एवढं सांगितलंय ना, एवढंच है ना, हे चुकीचं आहे बोलले. मग ही प्रवृत्ती गेली पाहिजे. प्रवृत्ती म्हणजे अशी थिंकिंग, अशी आयडिओलॉजी नसली पाहिजे. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला. बाबा जे बोलले, बाबा म्हणजे कोण? डॉक्टर होमी भाभा जे बोलले त्या गोष्टींचा माझ्या मनावर परिणाम झाला. आणि मुलांनो, स्वअनुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना, देन द स्काय इज द लिमिट, ना. आणि एकदा हे कळलं तर तुम्हाला रोखणारं कोणी आहे का? मग फक्त तुमचं स्काय इज द ओनली लिमिट. काहीच तुम्हाला अडवणूक नाही आयुष्यात. बोट धरून चालवणं आणि दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षांपर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे, पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. किती कोणी रस्ता दाखवला पण त्या रस्त्यानं चालण्याचा, प्रवास करण्याचा शेवट आपणच असतो ना. आणि त्यामुळं ते म्हणतात की आपण स्वतःला तेवढं सक्षम, तेवढं ताकदवर बनवलं जरुरीचं आहे. ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग स्वतःला शोधता आले पाहिजेत. आता दुसरा अनुभव, हा झाला पहिला अनुभव ज्याच्यामध्ये त्यांना भाभा होमी भाभा होते ॲटॉमिक सेंटरमध्ये. त्यांनी काय हे सांगितलं की कशा पद्धतीने काम निर्माण करायचं आहे, काम करायचं आहे, संशोधन करत राहायचं आहे. हसू नको बाळा. आता ते म्हणतात दुसरा अनुभव सांगतो. दुसऱ्या अनुभवामध्ये त्यांनी सांगितलं की ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून, प्रशिक्षण म्हणजे ट्रेनिंग, ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजिनियर म्हणून जॉईन झालो. आता त्या ठिकाणीच ट्रेनिंग घेतलं, त्या ठिकाणचं ट्रेनिंग पूर्ण केलं आणि त्याच संस्थेमध्ये ते कोण म्हणून काम करायला लागले? इंजिनियर म्हणून काम करायला लागले. तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. मेटलायझिंग प्रोसिजर जी असते, मेटलायझिंगवर त्यांना काम करायचं होतं. ह्या कामासाठी आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती. यंत्रसामग्री म्हणजे जे काही त्यांना यंत्र म्हणजे जे काही मशीन्स है ना, जे मशीन्स लागत होते ते त्यांच्याकडे अवेलेबल होते. पण ती मशीन यापूर्वी कोणीही वापरलेली नव्हती आणि म्हणून मी म्हणालो मी यावर काम करतो, कारण आधी कधीही याला हात लावलेला नाही, कशी वापरायची हे माहीत नाही. मग हे स्वतःच म्हणतात की मी काय करतो, यावर काम
करतो. पुढे म्हणाले पण यासाठी कोण लागेल, मला एक वेल्डर आणि एक फोरमनची गरज आहे. वेल्डर फोरमन असतात ना, जोडणारे ॲडजस्ट करणारे, असे 2 व्यक्तींची मला गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं तुला आता काहीच मदत मिळणार नाही, ना वेल्डर मिळणार आहे तुला, ना फोरमन मिळणार आहे. असं कोणी सांगितलं? तिथल्या लोकांनी यांना सांगण्यात आलं. तुला स्वतःलाच सर्व करावं लागेल. म्हणजे वेल्डिंगही तूच करायची. तू जर इंजिनियर असला तरी सुद्धा फोरमनचं कामही करायचं, वेल्डिंगचं कामही करायचं, सगळं पाहायचं. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून मी ते काम पूर्ण केलं. मग त्यांनी त्या कार्यक्रमाची व्याप्ती वाढवली. हे करूया, ते करूया, असं बरंच काय काय ते म्हणाले. आणि मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. आधी बघा, आधी त्याला कामाला लावलं. काय बोलले आधी? तुला वेल्डर मिळणार नाही, तुला फोरमन मिळणार नाही, तुला हे काम करावंच लागेल. मग काम करून घेतलं है ना. मग आता त्याला जेव्हा सांगण्यात आलं की तुला काम करावंच लागणार आहे, त्याच्याकडे पर्याय होता का? नाही. मग त्यानं काय केलं? स्वतःच करायला सुरुवात केली. मग एक एक कामं करत गेला, शिकत गेला हळूहळू. आणि कामं करता करता त्यांनी कामं वाढवायला सुरुवात केली. हे काम असं कर, तसं कर, हे कर, ते कर. आणि हळूहळू काही दिवसांनी सांगितलं बोल आता काय पाहिजे? वेल्डर पाहिजे, फोरमन पाहिजे. आणि मग अवेलेबल करून दिला. का? इच्छा होती की त्यांनी ते स्वतःहून शिकावं, सुरुवातीपासून झिरोपासून सगळं नॉलेज घ्यावं. म्हणजे मशीन चालवायची म्हणजे फक्त मशीनचं बटन कसं दाबायचं हे न शिकता त्या मशीनमधली प्रत्येक गोष्ट माहीत असावी. म्हणजे इंजिनियर आहे म्हणून फक्त इंजिनिअरिंगचं काम नाही, तर अगदी बेसिक लेवलचं काम है ना. कधी फोरमन आलाच नाही तर त्या दिवशी काम होणार नाही का? कधी वेल्डर आलाच नाही तर त्या दिवशी काम होणार नाही का? तर हे सगळी बेसिक कामं सुरुवातीपासून यायला हवीत. आणि मग ते म्हणतात बघा आणखी मग विचारलं आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमॅन मिळेल, आणखी जे हवं असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो आता मला काहीच नको, मी आता सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले काम सुरू करण्याआधीच लोक काय काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळेच आतापर्यंत हे काम झालेलं नव्हतं. म्हणून आम्ही तुला वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो होतो. मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे. आता ते तुझं ऐकतील कारण त्यांनी पाहिलंय काय तू हे करू शकतोस. हे काम मला जमत, मी ते दुसऱ्यांना सांगितल्यास ते चुकीचं करतायत का बरोबर हे मला तरी कळणार आहे का? कारण मलाच येत नाही ना. जे काम मलाच येत नाही त्याचं परीक्षण करण्याचा अधिकार आहे का मला? त्याला एक्झामिन मी करू शकते का? नाही करू शकत ना. त्यासाठी मला आधी शिकावं लागेल तर मी त्यांना एक्झामिन करणार आहे, बरोबर. मग ते म्हणतात त्यासाठी आता तुला जेवढी लोक हवीत ती घे, तुझ्या हाताखाली ते काम करतील, तू त्यांचं निरीक्षण कर, ते तुझं ऐकतील का? कारण त्यांनी पाहिलंय तुला ते काम करताना आणि तू ते करू शकतोस हे त्यांना माहीत आहे. आणि ते म्हणतात की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही आणि म्हणून आपल्याला लोक कामाला तर लागतातच सोबतीला. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा की मी हे काम करू शकतो आणि मग त्यासाठी लोकांना ती करण्याची संधी द्या. मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. तर मुलांना जवळपास 50 वर्षांपूर्वीचे हे 2 अनुभव आहेत. किती? 50 वर्षांपूर्वीचे. आणि ते आजही मला फार महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला याचा फायदाच होईल याची मला खात्री आहे. तर असं हे कोण म्हणताय? अनिल काकोडकर म्हणतात आपल्याला. ठीक आहे, कळले तुम्हाला बार्क मधले 2 अनुभव काय होते ते? आले लक्षामध्ये? व्हेरी गुड.